वळूया आता आपल्या पुढच्या कार्यक्रमाच्या स्वरवारीकडे आणि ती प्रस्तुत करण्यासाठी आता स्वरसाधनाचे कलाकार येऊन गेलेत. आता येत आहेत निजश्री म्युझिक क्लासेसचे कलाकार. त्यांच्या ज्या मॅडम आहेत निवेदिता जोशी खळीकर, ह्या आता सगळ्या विद्यार्थ्यांना बसवत आहेत. आमच्या सगळ्या अगं बाई आता मावल्या नाही, चिमण्याच दिसत आहेत सगळ्या. चला सगळ्या चिमण्या आणि सगळे आमचे चिमणराव बसत आहेत. तोपर्यंत आपण थोडंसं बोलूया आपल्या पंढरपुराविषयी. मंडळी, म्हटलं जातं पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. जसं या गवळणीत आता म्हटलं होतं, साध्या वेशातला हा पांडुरंग केवळ भक्तांच्या प्रेमापायी आजन्म मंडळी तो विटेवर उभा राहिलाय. हा शेतीत मदत करतो, जनीचा दळणही दळतो, मग तो कृष्ण असो की आमचा सावळा विठ्ठल. कोणतंही नाव असलं तरी दिसते ती फक्त त्याच्या ठाई असलेली प्रीतीच. आणि मग साक्षात्कार होतो की हे प्रेम केवळ नसून त्या परमेश्वराप्रती असलेली आमची निस्सीम भक्ती. आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी आमची कलाकार मंडळी आता येऊन बसलेली आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, ही आहे आमची जीवापाड श्रद्धा, ही आहे आमची अतूट भक्ती. याचमुळे कोरोनासारखा काळ असो, अवकाळी पाऊस असो किंवा संकटांवर मात करण्याची हिंमत असो, ही शक्ती फक्त पांडुरंग आपल्याला देतो. म्हणून मंडळी, शेतकरी हा शेतीत लढतच असतो. फक्त इच्छाशक्ती एक हवी, ध्यास एक हवा, आस एक हवी पंढरीच्या राजाची. आणि आज त्याच्या चरणी लाखो वारकरी जाऊन पोहोचलेले आहे. आज टाळ, मृदुंग, जे काही आमचे लोकसंगीतातले वाद्य असतील, ती वाद्य आज पंढरीत वाजतायत. आणि तिथलाच माहोल, तिथलंच वातावरण कसं असेल आज पंढरीच्या राजाच्या ठिकाणी, ते व्यक्त करण्यासाठी ही आमची चिमुकली मंडळी येऊन पोहोचली आहेत. ऐकूया त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या गोड गळ्यांनी सादर केलेला हा एक सुंदरसा अभंग, टाळ बोले चिपळीला. करूया. वाद्यांची अरेंजमेंट होते तोपर्यंत मला वाटतं झालंय. ठीक. हे काय चाललंय माहिती का तुम्हाला? ही वाद्य आहेत, ही वाद्य सुरात घ्यावी लागतात. ते फक्त मुख्य कलाकाराला किंवा ज्याची सर्जनशीलता आहे त्याच्याच लक्षात येतं. आपल्या कुटुंबात देखील असं असतं की एखादं वाद्य आपल्या घरातलं सुरात वाजत नसतं. पण ते वाद्य चुकीचं असतं का? तर नाही. त्या वाद्याला मात्र सुरात घ्यावं लागतं आणि ते फक्त कुटुंबप्रमुखाचं काम असतं. आणि त्या कुटुंबप्रमुख म्हणून निजश्री म्युझिक अकॅडमीच्या निवेदिता जोशी मॅडम या करत आहेत. गेली 11 वर्ष संगीत क्षेत्रात विद्यादानाचे कार्य ते करत आहेत. या अकॅडमीच्या 3 शाखा आहेत, वाकड, ताथवडे आणि तिसरी शाखा नव्याने विशालनगर, पिंपळे निलख या ठिकाणी त्या सुरुवात करणार आहेत. त्यांच्या या कार्यास आमच्या शुभेच्छा. आणि सर वाद्य सुरात आलं आहे असं मी अपेक्षित करतो. आणि पुढच्या अभंगाकडे देवाजीच्या
वाटतं सर या आपल्या चिमुकल्या कलाकारांची एकदा जोरदार नावं होऊन जाऊ देत. नक्कीच. हे सादरीकरण केलेलं आहे मीरा, अभिज्ञा, सान्वी, अनन्या, देवश्री आणि समर्थ. आणि एकुलता एक आमचा गोपाळ कृष्ण समर्थ समर्थपणे पेललं असं सगळ्यांना. छान छान छान. आणि यांना पेलण्याची ताकद देणाऱ्या मला वाटतं निवेदिता मॅडम तुम्ही समोर या, कारण कधी काळी आठवत असेल आपली सुरुवात धुळ्यातनं अशीच झाली होती नाही का. लहानपण आठवलं असेल निवेदिता मॅडमला. आता मंडळी, निजश्री म्युझिक क्लासेस, एक उभरता असा चेहरा, एक उभरता असा कलाकार निवेदिता मॅडमच्या रूपातनं आता आपल्याला सध्या दिसतो आहे. वडील नरेंद्र जोशी आणि विभा जोशी आई यांच्या पोटी जन्मलेली ही कन्या म्हणजे धुळ्यातनं प्रवास करत करत पूर्ण सगळ्या देशामध्ये फिरत फिरत ही येऊन पोहोचली नगरला. आणि अहमदनगर म्हणजे ज्याचं आता अहिल्यानगर असं नामांतर आपण केलेलं आहे, त्या अहिल्यानगरमधनं हा प्रवास येऊन पोहोचला पुण्यामध्ये. मूळ शिक्षण झालं आहे धुळ्याला श्री अशोक कुलकर्णी यांच्याकडे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी त्यांनी अशोक कुलकर्णी सरांकडे प्राप्त केली. आणि त्याच्यानंतर ह्या क्षेत्रातली आवड म्हणून ललित कला केंद्र गुरुकुल पुणे इथून त्यांनी कला शाखेतली पदवी घेतली. आणि तिथून त्यांची थोडक्यात आपण जशी म्हणतो की अपनी तो भाई चल पडी अब बस नाव है, तसं पुढे पुढे त्यांची सगळी जी काही आहे गायकी किंवा जे काही गाण्यातलं शिक्षण आहे ते सुरू झालं पंडित हेमंत पेंडसे सरांकडे गुरुकुल पद्धतीने. शास्त्रशुद्ध तालीम आणि सर्जनशील गायकी हे संस्कार मिळाले त्यांना पंडित हेमंत पेंडसे सरांकडनं. आणि त्याच्यानंतर भेंडी बाजार घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी अनुराधा कुबेर यांच्याकडे ही तालीम घेण्याचं भाग्य मॅडमला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं मॅडमने आवर्जून नाव जे त्यांच्या बायोडाटामध्ये दिलेलं आहे ते सुप्रसिद्ध गायिका विदुषी पल्लवी पोटे यांच्याकडे ही तालीम घेण्याचं भाग्य मॅडमला मिळालेलं आहे. आणि त्याच मॅडमच्या हाताखाली आज ही अनेक छोटी मंडळी तयार होत आहेत. उदयोन्मुख कलाकार घडतात ते मंडळी याचप्रमाणे. कधी काळी मॅडमची सुरुवात धुळ्यातनं झाली, पण या मंडळींची सुरुवात आता पुण्यातनं होते. काय म्हणता सर? ताईंनी 2 वेळेस धुळ्याचा उल्लेख केलेला आहे, कारण ताई स्वतः धुळ्याच्या आहेत. आणि ते धुळे आणि पुणे याच्यामध्ये उकार आणि मात्रा मात्र सारखा आहे, शब्द जरी बदलला. त्यांचं विशेष प्रेम धुळे आणि त्यानंतर मग पुणे. नेहमी लक्षात घ्या की पहिल्या प्रेमाला कदाचित दुसरं प्रेम हा उतारा असेल असं मला वाटतं. एकदा जोरदार टाळ्या धुळेकरांसाठी. नेहमी चिखलातनं किंवा धुळीतनंच फूल हे उमलत असतं आणि तेच नंतर सगळीकडे सुगंध देत असतं. तसंच काहीसं आपण निवेदिता मॅडमच्या बाबतीत म्हणू शकतो. नक्कीच.